नमस्ते, सबको मेरा प्रणाम। आज का हम एक नया पाठ सीखेंगे। सभी ठीक है ना? अच्छा, या अनुशासन सुना है ना? ये शब्द सुना? अनुशासन। अनुशासन माने क्या है? अनुशासन डिसिप्लिन। ओके, अनुशासन डिसिप्लिन माने punctuality, character, attitude towards teachers, attitude towards friends, attitude towards classmates, attitude towards schoolmates, attitude towards our parents and relatives, etc. are under the discipline. All are coming under the discipline. Then ഒരു കുട്ടി ക്ലാസ്സിൽ നന്നായി എപ്പോഴും പഠിക്കും, ആരോടും മിണ്ടില്ല, ടീച്ചർ പഠിപ്പിക്കുമ്പോൾ ക്വൈറ്റായിട്ടിരിക്കും, അത് ഡിസിപ്ലിനാണ്. അത് മാത്രമാണോ ഡിസിപ്ലിൻ? നെയ്, ഡിസിപ്ലിൻ സ്റ്റുഡൻസ് പങ്ക്ച്വാലിറ്റി, ബിഹേവിയർ, everything etc. all are have discipline. Not only human beings, all animals and birds also have discipline. Not only us, നമുക്ക് മാത്രമല്ല ഡിസിപ്ലിൻ. ഇവിടുത്തെ എല്ലാ ബേർഡ്സിനും ആനിമൽസിനും also have discipline. इसके बारे में एक पाठ हम सीखेंगे. तैयार है ना? या पाठ का नाम क्या है? जीवन में अनुशासन का महत्व. व्हाट इज द मीनिंग? स्कूलों में अनुशासन की आवश्यकता है ना? Do you need discipline in your school? Definitely we have discipline. All are under the discipline. All your study, your behavior, your night, everything under the discipline. So we have discipline in our school. All students must obey our discipline very much. Okay, if you have a discipline, you should definitely go to your highest position. Definitely. Okay, yeah. जीवन में अनुशासन का महत्व, importance of discipline in our life. In our life also we have discipline. Okay, when you wake up in the morning, you should take pradasmarana, padavandana, then yoga, then next study, breakfast, then bath, then study, everything etc. We have a routine. Okay, these also under the discipline. Okay, ये प्रवृत्ति क्या है? लेख माने एक essay writing. If you study well in this lesson, you have to write an essay. Okay, so that is lesson में इस पाठ में पाठ का प्रवृत्ति लेख. पाठ का नाम है जीवन में अनुशासन का महत्व. ओके, लेट अस स्टार्ट. ध्यान से पढ़िए, जोर से पढ़िए. ओके, जीवन में अनुशासन का महत्व. अगला, when you enter the assembly hall, all students should be keep line. It's also the part of a discipline. Okay, when you go near the our wash base, all students must be in line. Okay, there we have a discipline. When you go outside and when you come outside,
you should be keep a line. When you go to temple, you should be keep a line. Is it? When you go to mosque, when you go to church, when you enter the hall, you should be keep a line. ध्यान से पढ़िए. अनुशासन शब्द दो शब्दों अनु तथा शासन से मिलकर बना है. अनु का अर्थ होता है पीछे और शासन शब्द का अर्थ है नियमों का पालन. इस प्रकार अनुशासन का अर्थ हुआ नियमों के नियंत्रण में रखना और नियमित रूप से उनका पालन करना. अनुशासन के दो पहलू हैं. पहला है आत्मिक अनुशासन, जिसमें व्यक्ति स्वच्छ से अनुशासित रखता है, उस पर कोई बाह्य दबाव नहीं रखता. दूसरा पहलू है बाह्य अनुशासन, जिसमें बाहरी दबावों के कारण व्यक्ति अनुशासित रखता है. एक बार ध्यान से पढ़िए. अनुशासन शब्द दो शब्दों अनु तथा शासन से मिलकर बना है. अनु का अर्थ होता है पीछे और शासन शब्द का अर्थ है नियमों का पालन. इस प्रकार अनुशासन का अर्थ हुआ नियमों के नियंत्रण में रखना और नियमित रूप से उनका पालन करना. अनुशासन के दो पहलू हैं. पहला है आत्मिक अनुशासन, जिसमें व्यक्ति स्वच्छ से अनुशासित रखता है, उस पर कोई बाह्य दबाव नहीं रखता. दूसरा पहलू है बाह्य अनुशासन, जिसमें बाहरी दबावों के कारण व्यक्ति अनुशासित रखता है. अच्छा सुना है क्या? ये इस पैराग्राफ में, इस अनुच्छेद में कुछ नया शब्द है. ये नया शब्द के बारे में पहला पढ़ेंगे. अनुशासन पालन करना. पहलू आत्मिक अनुशासन, स्वच्छ, बाह्य दबाव, बाह्य अनुशासन. अनुशासन माने क्या है? डिसिप्लिन. अनुशासन माने डिसिप्लिन, अचड़कम. डिसिप्लिन अचड़क. पालन करना, टू ओबे, लुक आफ्टर. इसी प्रकार के अर्थ है. पालन करना, लुक आफ्टर. यू शुड हियर टू ओबे द रूल्स. ओके, पालन करना. पहलू एस्पेक्ट और साइड. पहलू एस्पेक्ट और साइड. आत्मिक अनुशासन सेल्फ डिसिप्लिन. आत्मिक अनुशासन माने क्या है? सेल्फ डिसिप्लिन. स्वच्छ सेल्फ. स्वच्छ माने क्या है? सेल्फ. बाह्य दबाव आउटर प्रेशर. आउटर प्रेशर बाह्य दबाव, आउटर प्रेशर. बाह्य अनुशासन आउटर डिसिप्लिन. वी हैव आत्मिक अनुशासन और बाह्य अनुशासन. आत्मिक अनुशासन माने क्या है? सेल्फ डिसिप्लिन. And also we should obey our self discipline, and not only our self discipline but also we have obey our bahya anushaasan. We have some outer discipline also we have, etc. When you walk along a road, where do you go? Where do you go? We should keep a right side. When you go to home, you should keep a left side. Okay, while we walk riding the vehicle, first of all we should go to school the right side, then left side. Then when you go to home, you should be keep a right side. Okay, then another one, when zebra crossing also we have. Okay, where do you cross the road? We have only crossing through the zebra crossing line. Okay, it's a road. It's a road. While walking on a road, we end of the left side.
Then scooter also we have side. Then four-wheeler and two-wheeler, three-wheeler also we have a permanent places. On that place we should follow. Otherwise we should meet an accident. Okay, so we have also many discipline in outside also. Did you watch the an ant? And while we going, we should keep a line. They have also a discipline. Then in birds are also flying like a V shape. You should listen. You should watch that. Observation we have. We should observe everything. So now the corona time or the this time you have many time to observe like this. You should, when you come outside or go outside, you should watch a minute objects also you have to watch. So you can easily understand all human beings, not only human beings, all birds, everything have discipline. Okay, then come to the lesson. अनुशासन शब्द दो शब्दों अनु तथा शासन से मिलकर बना है. अनुशासन शब्द अनु और शासन दोनों शब्द मिलकर एक शब्द बना है. अनु एक शब्द और शासन अनदर शब्द है. अनु का अनु तथा शासन से मिलकर बना है ये शब्द अनुशासन. ओके, अनु प्लस शासन अनुशासन. अनु का अर्थ होता है पीछे. पीछे माने बैक साइड. एंड शासन शब्द का अर्थ है नियमों का पालन. ओबे और रूल्स. नियमों का पालन. नियम माने और रूल्स. पालन. You should obey our rules. Each we have also a rule in our school premises. When you come to the assembly hall, you should keep a line. Each students keep backside. Okay, so Anu Shasan also discipline also we have follow, not only in school premises but also in outside also. Okay, अनु शब्द का अर्थ है पीछे. शासन शब्द का अर्थ है नियमों का पालन. समझा? अनु और अनु प्लस शासन है अनुशासन. ओके, या इस प्रकार अनुशासन का अर्थ हुआ नियमों के नियंत्रण में रखना. നിയമങ്ങളെ നിയന്ത്രണത്തിലുണ്ട്. നമ്മുടെ നിയന്ത്രണത്തിൽ. We have under the rules. We are also under the rules. We should follow our rules. And नियमित रूप से उनका पालन करना. We have also rules. We should follow. We should obey the traffic rules. We should obey our school rules. We should obey our politics rules. We should obey our house rules also. Okay, we have many rules in our country. We should obey. पालन करना. Okay, उनका पालन करना. अनुशासन के दो पहलू है. पहलू मैंने एस्पेक्ट है. दो एस्पेक्ट है. अनुशासन has दो एस्पेक्ट है, दो साइड है. What are they? पहला है फर्स्ट ऑफ ऑल आत्मिक अनुशासन, सेल्फ डिसिप्लिन. We have also self discipline. What is the self discipline? Early wake up, then morning bath, pradismarana padavandana, then yoga, etc. We have self discipline. Study everything. Okay, other watching TV, then reading textbook, everything, writing, everything we have. That is called a self discipline. That is called a self discipline. Then आत्मिक अनुशासन जिसमें व्यक्ति स्वच्छ से अनुशासित रहता है. स्वच्छ माने सेल्फ. आत्मिक अनुशासन में हर एक व्यक्ति स्वच्छ रूप से अपना अनुशासन पालन करता है. इसी एक ही कॉल्ड आत्मिक अनुशासन. Those who obey our
rule in self, that is called self discipline. समझा? या अनदर उस पर कोई बाह्य दबाव नहीं रहता. दबाव माने pressure. इस पर कोई दबाव नहीं है. ഇതിൽ ആർക്കും പ്രഷർ ഇല്ല. കുട്ടി സ്വന്തമായി ചെയ്യുന്നതാണ്. അത് രാവിലെ എണീക്കുക, രാവിലെ എണീറ്റ് പ്രാതസ്മരണ പാദവന്ദനം ചെയ്യുക, ദെൻ യോഗ ചെയ്യുക, ദെൻ അതിനുശേഷം കുളിക്കുക, പഠിക്കുക, ഇതൊക്കെ സെൽഫാണ്. ദർ ഇസ് നോ ഇൻ്റർഫിയർ. ആരും അതിനകത്ത് ഇടപെടില്ല. ദാറ്റ് ഈസ് കോൾഡ് സെൽഫ് ഡിസിപ്ലിൻ ഓർ ആത്മിക് അനുശാസൻ. ഓക്കെ, देन इसमें कोई दबाव नहीं रहता. कोई भी इसमें दबाव को nobody give any pressure. हर एक व्यक्ति, हर एक पीपल कीप सेल्फ डिसिप्लिन. दूसरा पहलू के सेकंड बाह्य अनुशासन माने आउटर डिसिप्लिन, जिसमें बाहरी दबावों के कारण व्यक्ति अनुशासित रखता है. इसमें बाहरी दबावों के outer pressure we have also, the outer rules we have. So with the support of others we should follow the outer rules. നമുക്ക് ബാഹ്യ അനുശാസനത്തിൽ ഓരോ വ്യക്തിയും സ്വയം ചെയ്യേണ്ടതാണ്. അതിൽ ആരുടെയും കൈകടത്തലോ ഒരു പ്രഷറോ ഇല്ല. ലേക്കിൻ ബാഹ്യ അനുശാസനമേ നമുക്കൊരു എഴുതി വയ്ക്കപ്പെട്ട ഒരു ചിട്ടയായ ഒരു നിയമമുണ്ട്, റൂൾസ് ഉണ്ട്. വി ഷുഡ് ഫോളോ ദാറ്റ് റൂൾസ്. അവിടെ മറ്റുള്ളവരുടെ ഒരു പ്രഷർ ഉണ്ടാകും. നമ്മൾ വെൻ വി ഗോ ടു ടെമ്പിൾ, സം പീപ്പിൾ ആർ സ്റ്റാൻഡിങ് ദേർ, ദേ ഷുഡ് ആസ്ക് മീ കീപ് ലൈൻ, പ്ലീസ് കീപ് ദ ലൈൻ ആൻഡ് പ്ലീസ് കീപ് ക്വയറ്റ്. വെൻ യു ഗോ ടു ദി ചർച്ച്, എവറിത്തിങ് വി ഷുഡ് ഓൾവേസ് കീപ് സൈലൻറ്റ്. ഇറ്റ്സ് എ ബാഹ്യ അനുശാസൻ ഇല്ലേ? അവിടെ നമുക്ക് സ്വയം ചെയ്യാം. ഒരു ടെമ്പിളാണ്, ഒരു മോസ്കാണ്, ഒരു ചർച്ചാണ്. അതിനുള്ളിലേക്ക് നമ്മൾ പ്രയറിന് ചെല്ലുമ്പോൾ സൈലൻ്റ് ആയിരിക്കേണ്ടത് നമ്മുടെ ഓരോരുത്തരുടെയും റൈറ്റാണ്, ഡ്യൂട്ടിയാണ് എന്ന് മനസ്സിലാക്കി സെൽഫ് ഡിസിപ്ലിൻ കീപ്പ് ചെയ്യാം. ടീച്ചർ ക്ലാസ്സിൽ വന്നില്ല എങ്കിൽ ഇത് എൻ്റെ ക്ലാസ്സാണ്, എൻ്റെ ക്ലാസ് ഞാൻ ഡിസിപ്ലിൻ ആക്കേണ്ടത് ഈ ക്ലാസ്സിലെ ഓരോ കുട്ടിയുടെയും റൈറ്റാണ്, റൂളാണ്, നമ്മുടെ എന്നും കരുതി ക്വൈറ്റായിട്ടിരിക്കുന്നു. അത് സെൽഫ് ഡിസിപ്ലിൻ. അതില്ലാതെ ടെമ്പിളിലേക്ക് പോകുമ്പോൾ അല്ലെങ്കിൽ ക്ലാസ്സിലേക്ക് വരുമ്പോൾ നല്ല ഒച്ച വയ്ക്കുന്നു. അവിടെ എന്താ ചെയ്യേണ്ടേ? അവിടെ ബാഹ്യ പ്രഷർ, ബാഹരി ദബാവോं के कारण when the teacher enter in the class, at that time the teacher shout, keep quiet. അവിടെയാണ് ബാഹ്യ ദബാവോं के कारण the student should keep quiet. അവിടെ ആവശ്യമില്ല. അപ്പോൾ നമ്മുടെ സൈലൻസ്, കീപ് സൈലൻറ്റ്, നമ്മുടെ ശബ്ദം कंट्रोल ചെയ്യേണ്ടത് हर एक व्यक्ति का उत्तरदायित्व. ओके, समझा? ये अनुच्छेद समझा सभी को? या इसमें क्या है? अनुशासन शब्द का अर्थ क्या है? डिसिप्लिन. अनुशासन दोनों शब्दों से मिलते हैं. अनु प्लस शासन. अनु शब्द का अर्थ है पीछे और शासन शब्द का अर्थ है नियमों का पालन. अनुशासन के दो पहलू है, एक आत्मिक अनुशासन, द्वितीय बाह्य अनुशासन. आत्मिक अनुशासन हर एक व्यक्ति स्वच्छ रूप से एक अनुशासन का पालन किया, उसमें कोई दबाव भी नहीं रखता. लेकिन बाह्य अनुशासन में बाह्य दबावों के कारण हम इस बाह्य अनुशासन को पालन करना. समझा? ओके, नमस्ते. ये अनुच्छेद बार बार पढ़िए और you have to read the paragraph. If you have any doubt, you should call me. Okay, namaste.